श्रावण महिन्यामध्ये रोज कोणत्या भाज्या बनवायच्या ते कळत नाही। अशाच वेळी पावसाळ्यात मिळणाऱ्या मस्त अशा काकडीची चटपटीत चव असलेली भाजी कशी बनवायची ते बघूया आजच्या व्हिडिओमध्ये। साहित्यामध्ये घेतली आहे काकडी, तुरडाळ, ओलं खोबरं, मिरची, हळद, कोथिंबीर, मोहरी, हिंग, मीठ, साखर, चिंचकोळ, तेल आणि पाणी। साधारण पाव किलो होतील अशा मध्यम आकाराच्या 2 काकड्या घ्यायच्या आहेत आणि पाव वाटी तुरडाळ भिजवून घेतली आहे। त्याचबरोबर इथे आपण अर्धा वाटी ओलं खोबरं, 1 हिरवी मिरची आणि 1 टीस्पून चिंचकोळ याचं वाटण बनवून घेणार आहोत। सगळ्यात आधी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे। आता तेल चांगलं तापलं आहे, त्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी घालू। ही मोहरी चांगली तडतडू द्या। त्यानंतर यामध्ये हिंग घालायचं आहे। आता यामध्ये अर्धा टीस्पून हिंग घालूया। हिंग जरा जास्तच घालायचं आहे, त्यामुळे भाजीला मस्त स्वाद येतो। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतले आहेत, ते यामध्ये घालू। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। या भाजीला मस्त अशी खमंग फोडणी बसली पाहिजे, कारण खमंग फोडणीमुळे चवीला खूप छान लागते। आता आपण यामध्ये पाण्यात भिजत ठेवलेली तुरडाळ घालणार आहोत। ही 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। आता यामध्ये काकडीचे तुकडे घालूया। साधारण एवढ्या आकाराचे तुकडे करून घेतले आहेत। आता पावसाळ्यामध्ये मस्त कोवळ्या काकड्या येतात, त्यावेळी तुम्हाला ही भाजी ट्राय करता येईल। आता या सर्व गोष्टी शिजण्यासाठी यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आहे। अर्धा कप पाणी घालूया। थोड्या वेळाने काकडीलाही आपणच पाणी सुटतं, त्यामुळे अर्धा कप पाणी सफिशियंट होतं। आता हे साधारणपणे 10 मिनिटं आपण झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून काकडी आणि डाळ शिजेल। आता आपण बघूया ही डाळ आणि काकडी शिजली आहे का। हे बघा, डाळ अगदी मस्त शिजली आहे। या स्टेजला आपण भाजीमध्ये मीठ घालणार आहोत। 1 टीस्पून मीठ ॲड करू। त्याचबरोबर लागणार आहे अर्धा टीस्पून साखर आणि अर्धा टीस्पून हळद। आता हे सगळं छान मिक्स करून घेऊ। आता आपण ह्यामध्ये अर्धा कप खोबरं, 1 हिरवी मिरची आणि 1 टीस्पून चिंच यांचं वाटण बनवलं आहे ते घालूया। हे चिंच खोबऱ्याचं वाटण घातल्यानंतर एक छान उकळी येऊ द्यायची आहे। आता आपण बघू शकतो भाजीला मस्त उकळी आली आहे। आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया। मस्त अशी आंबट तिखट काकडीची भाजी खाण्यासाठी तयार आहे। ही काकडीची भाजी खाल्ल्यानंतर पोटामध्ये मस्त थंडावा मिळतो। ही भाजी चपाती सोबत खा किंवा भातासोबत अगदी मस्त लागते। अशी ही हटके काकडीची भाजी तुम्हीही ट्राय करून बघा। आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसंच हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांसोबतही शेअर करा। अशा छान छान नवीन रेसिपी आम्ही तुमच्यासाठी आणणार आहोत, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।